पुण्याच्या भवानी पेठेतील घोडके मटन मार्केटमध्ये आम्ही आहोत। या मटन मार्केटमध्ये हिंदू खाटीक समाजाची जशी दुकानं आहेत तशीच मुस्लिम खाटीक समाजाची देखील आहेत आणि या दोन्ही समाजातील लोक आपल्या सोबत आहेत। सध्या हलाल की झटका यावरून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यांना वादाचं स्वरूप दिलं जात आहे। मात्र प्रत्यक्षात असा कोणता फरक बोकड किंवा बकरं कापताना केला जातो का आणि केला जात असेल तर तो नेमका काय आहे, या सगळ्या खाटीक समाजातील लोकांकडून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात। मला तुमचं नाव सांगा आणि आता तुम्ही आणि इतर असतील तर बकरं कापण्याची काही पद्धत वेगळी आहे का? तुमचं नाव सांगा। माझं नाव राहुल जाठार, माझं दुकान शिवाजीनगरला आहे। पद्धत अशी वेगळी काही नाहीये। हिंदू किंवा असू मुस्लिम असू, बकरं हा हलाल मुस्लिमच करणार आणि आम्ही हिंदू खाटीक हे त्याची विक्री करतो मटणाची। परंतु हलाल हा शब्द म्हणजे असा आहे की मुसलमानांनी जे कापलेल्या बकऱ्यालाच हलाल मानतात। तुम्ही स्वतः कापत हलाल करू हिंदू खाटीक समाजातील कोणी व्यक्ती हलाल करत नाही, म्हणजे कापत नाही, कापत नाही। मटण विक्री सगळी करतात आम्ही, पण बकरं हलाल नाही करत। तुमचं नाव काय? क्षीरसागर। अच्छा, तुमचं दुकान आहे तर मग तुम्ही स्वतः मटण विकता पण बकरं किंवा बोकड कापता का? मेंढर कापतो। मेंढर नाही, आम्ही नाही, मुस्लिमच कापतो। हां, आम्ही विकतो। तुमचं काय नाव? शाहीराम घोलप। आमच्या पहिल्यापासून ही पिढीना पिढी आलेलं आहे। बक्कर कसा आहे, खाटीक समाज एकच आहे, हा व्हायला नाही आहे। फक्त आमचा त्यांचा नाही का, आमचा काय मुद्दा आहे, त्यांनी बकरं जुवा करायची आणि आम्ही मटण विकायचं, बाकी काय दुसरं काही नाही। तुमचं काय नाव? रईस घोडके। अच्छा, रईस घोडके। अच्छा, हे घोडके मटन मार्केट आहे वारिस तुमच्या आजोबांच्या नावाने। आता हे म्हणजे मुस्लिम समाजातील जे काही आहेत खाटीक, तर ते बकरं किंवा बोकड कापतात आणि ती कापण्याची पद्धत काही वेगळी आहे का? म्हणजे तुमच्या दुकानात विकलं जाणारं मटण आणि तुमच्या दुकानात विकलं जाणारं मटण काही वेगळं आहे का? सगळ्याला सल्ला मुस्लिम मारतो, हिंदू मटन वपतो। सल्ला मारायचा। मेरे पास 100% हिंदू गिराक है, बाकी हम लोग सल्ला मारकरच बकरा काटते। अच्छा, मग इथं ही गोष्ट स्पष्ट होते आहे की हिंदू खाटीक जरी या व्यवसायामध्ये असले तरी त्यांच्याकडं बकरं किंवा बोकड कापणारा व्यक्ती हा मुस्लिमच असतो। तुम्ही स्वतः नाही यस, कापत? नाही 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 नाही। आता मग पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे हलाल आणि झटका। तर झटका हा प्रकार प्रामुख्याने पंजाबमध्ये किंवा शीख समुदायामध्ये आहे, तोही खूप लिमिटेड आहे। पुण्यात झटका मटन कुठं एकच आहे फक्त, अख्ख्या पुण्यात एकच आहे। ते आता लष्कर कॅम्प मध्ये आहे। हा, आता तुम्ही झटका का विकत नाही आणि विकणं शक्य आहे का? झटका बकऱ्याला झटका करणं एवढं सोपं काम नाहीये आणि आमच्या पूर्वजांनी केलेलंच नाही, ते आम्ही कसं काय करणार? आणि एखाद्याने बोललं म्हणून आम्हाला झटका मारा म्हणलं, आम्ही कसं काय मारू शकतो? करूच शकत नाही। नितेश राणे म्हणतात ते म्हणतात म्हणून तर करताच येणार नाही। पहिला त्यांना म्हणा आम्हाला एक हे दाखवा, तुम्हीच डेमो द्या, त्यानंतर पुढे सगळं कार्यक्रम होणार। करणार कोण झटका? झटका बोलणं सोपं आहे, पण झटका करणं लय अवघड काम आहे। काय नक्की म्हणजे झटका करायला अडचण काय आहे? झटका म्हणजे एक नाही का, एक म्हणजे केस का अचानक त्याच्या नरडवून इकडे धड करायचं आणि इकडे मुंडकं करायचं, ते आम्हाला पटत नाही। ते आम्हाला पटत नाही। का पटत नाही? जेव्हा आमचा नाही का मुस्लिम माणूस येईन, तो नमाज पडतो 5 टाइम, तो नाही का सल्ला मारू शकत आहे, शकत नाही। आणि आम्ही त्याचं झटक्याचं मटण आम्ही विकू शकत नाही, खाईंगा भी नाही। काय त्याचं म्हणजे ते आजार असतो। रक्त जे आहे ना, झटका मारल्यानंतर ते रक्त जागेवर थांबतं, सल्ल्यामध्ये रक्त संपूर्ण बाहेर येतं। आता ते रक्त जागेवर थांबल्यानंतर बकरं सोलल्यानंतर मटण तोडताना त्यातून ते थोडं थोडं रक्त बाहेर येतं। आता तुम्ही हलाल केल्यानंतर संपूर्ण रक्त क्लीन होतं आणि मग ते जेव्हा मटण बाहेर निघतं त्यात रक्त काहीच शिल्लक राहिलेलं नसतं, पण झटक्यामध्ये थोडं प्रमाण राहतच रक्त शिल्लक। नाही, म्हणजे मुळात आता असा एक समज निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय की हलाल म्हणजे मुस्लिमांनी कापलेलं बोकड आणि झटका म्हणजे हिंदू खाटिकांनी कापलेलं बोकड, तर असं काही नाही नाही नाही, असं काही नाही। झटका नाही, फक्त नाही का सरदारजी झटका मारणार, ते आमच्या धर्मात नाही। हिंदू करणार नाही, झटका कोण नाही करणार। तुमचं दुकान आहे या ठिकाणी? दुकान नाही, पण आमच्या भावकीचे दुकान आहे ते। अच्छा, काय नाव तुमचं? अमर कांबळे।
म्हणजे कधीच असं इथं आत्ता जो काही विषय आहे तसा तुमच्यामध्ये कधी झाला होता का? नाही कधीच नाही, असा विषयच नाही आमच्यात. आता आम्ही सगळे असेच एकत्र असतो इथे, त्याच्यामुळं काही विषयच नाही. आता हे बकरे आणतात तर हे लोक कापतात, बाकीचे आमचे लोक सगळे विकतात वगैरे, सगळं त्याला गिराकाला वगैरे सगळं द्यायचं काम ते आमचे लोक नाहीचे अजूनपर्यंत नाही झालं. आमचा पर्यंत बरं का भेदभाव नाहीचे. हा बरं घ्या, आम्ही फेकून आमचा देतो. मुस्लिम समाजासंघ आता मुस्लिम खाटी तो आमच्या संघ आमचा भेदभाव नाहीये. ते आमच्या घरच्यासारखे, आम्ही त्यांच्या घरच्यासारखे. बस आता नितेश राणे जे म्हणतायत तेच नाणे बनवतात, नाणे एका टाळकं फिरलंय. आता पुढचा प्रश्न की ते जय मल्हार सर्टिफिकेशन म्हणून ते म्हटलेत किंवा मल्हार सर्टिफिकेशन घ्या, तर तुमच्यापैकी कोणी घेतलंय का आणि ते काय आहे नक्की? ऍक्च्युली कसं आहे, काय काय आमच्याकडं हलाल सर्टिफिकेट बी नाहीये आणि झटका सर्टिफिकेट बी आम्ही घेणार नाही. पण त्याच्यामुळे काय फरक पडतो का? फरक पडणार नाही आम्हाला. कुठला ग्राहक विचारतो का की तुम्हाला तरी विचारत बी नाही, गिराक बी आम्हाला विचारत नाही, हलाल बी विचारत नाही आणि झटका बी विचारत नाही. काय पाहिजे असतं नक्की? त्याला नाही फक्त चांगलं स्वच्छ मटण पाहिजे नसतं. कारण खाटीक समाजावर त्याचा विश्वास असतो. तुमचं काय नाव आहे? इम्तियाज. तुम्हाला ग्राहक काय विचारतात का की म्हणजे हलाल मटण एका विचारतात. झटका कुणी खात नाही, हिंदू लोकाला पण चालत नाही, मुस्लिम लोकाला पण चालत नाही. याच्या आधी कधी असा विषय झाला होता? नाही, कधीच असा विषय झाला नाही. आता मग हे नाव घोडके म्हणून आहे, तुमचं नाव घोडके, रईस घोडके. रईस नाव आणि आडनाव खाटीक ओरिजिनल खाटीक जे असतात त्यांचं नाव कांबळे, बेंद्रे, घोलप, घोडके असा असतो खाटीक मध्ये. बकर कसा खाटीक, खाटीक बोले तो वो अपना आडनाम ये चाहेगा. खाटीक में मध्ये सगळे कांबळे याच्या पलीकडे जाऊन जेव्हा हे बकरं किंवा बोकड कापलं जातं त्याचं जे काही चमडं असतं तर तो पण व्यवसाय ह्या सगळ्याशी तुमच्याशी कनेक्टेड आहे ना, निगडीत आहे ना? ते वेगळे मुसलमान, ते वेगळा समाज आहे तो पण घेणारे. पण ते उद्या आम्ही झटका केला तर ते चामडं पण ते घेणार नाही आमच्याकडनं. ते म्हणतील तुम्ही झटका केलाय नको आम्हाला. म्हणजे हा बघा विषू कसे पुढे येतील. आता ते लोक आमचं हलाल केलेलं चामडं घेतील, उद्या तुम्ही झटका केला तर ते म्हणतील हे लेके जाऊया. नितेश राणेंना कोणीतरी एक व्यक्ती पलंगे नावाची आहे, त्यांनी ते निवेदन दिलंय की नाही ते असं झटका करा. त्यांनी जे विचारून दिले ते समाजाला विचारून दिलेलं नाहीये ना. ते स्टेटमेंट समाजाला कोणत्या विश्वासात घेतलंय, कुठल्या दुकानदारांना विचारलेलं आहे, त्यांनी त्यांचं वैयक्तिक स्टेटमेंट दिलेले. खाटीक दुकानदार असोसिएशनच्या अध्यक्षाला विचारलंय का त्यांनी? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकसारखंच हो एकसारखंच आहे. सारखंच. ह्यांना विचारा, कांबळे, कांबळे मटन शॉप आहे. ह्यांना विचारा. बोला ना. कापण्याची पद्धत एकसारखीच. एकच सारखी आहे. हलाल करून विकते. अच्छा, मग आता नितेश राणे जे म्हणतात त्यांना काय सांगायचं? नितेश राणे आणि त्यांना बिनडोक आहेत. पूर्वनपाज धंदा आलेला आहे हलाल करूनच. नाव जरी असेल हलाल, हे नावच मुळामध्ये असं मुस्लिम आहे आणि त्याच्यामुळं ते मुस्लिम आहे तर मग वेगळ्या पद्धतीनं कापलं जाणारं मटण हे हिंदूंसाठी असावं असं काही नितेश राणेंच्या डोक्यात असावं. मात्र इथं तशी परिस्थिती नाहीये. बरोबर? इथं आता पाट्या बघा तुम्ही, इथं कुठं लिहिलेलं हलाल मटन शॉप? कुठंच नाहीये. हे आमचं माहिती आहे की मुसलमान कापतो, हिंदू वपतो. इथं कोण लावलेलं नाहीये की हलाल मटन शॉप. इथे एक कांबळे मटण शॉप आहे या ठिकाणी. हा, त्यानंतर पलीकडे मॉडर्न मटण शॉप आहे. इकडे हे घोडके मटण शॉप आहे. त्यानंतर आणि हे जे बाहेरचे दुकान आहे ते कुठले? इथे हे काय कासिम मटण शॉप आहे. कासम महबूब. तर असे मराठी म्हणजे हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही व्यापारी या ठिकाणी ऍक्च्युली काय झालं तो विषय पण जे नाही जे डोक्यात आता का आलं त्याचं कारण असं आहे की ते हलाल सर्टिफिकेशनचं इश्यू झालं, त्याचा जो लोगो बऱ्याच प्रॉडक्टवर गेला, त्यामुळं त्यांना त्याच्याशी कम्पॅरिझनसाठी एक नवीन सर्टिफिकेट काढायचं सुचलं असेल असं मला वाटतंय. आता त्यांनी ऍक्च्युली हलाल हा फक्त सल्ल्यापुरताच मर्यादित आहे, पण त्या लोकांनी जो प्रकार केला हलाल सर्टिफिकेट ते चुकीचं आहे. त्याची काय गरज नव्हती. ते कोणी केलंय ह्या खाटीक समाजाचा काही संबंध नाही. ज्यांनी हलाल सर्टिफिकेट हा
तयार केलंय त्यांचा काय संबंध आहे घाटकांशी? काहीच नाही. म्हणजे मुस्लिम घाटकांशी बी नाही, हिंदूशी बी नाही, परंतु त्यांनी तो तुमच्या हे जे brand काही त्यांनी तयार केला. म्हणजे तुम्ही आता मुस्लिम खाटीक आहात पण तुमच्या दुकानावरती देखील हलाल असं काही नाही. बघा ना तुम्ही फोटो काढा सगळे हलाल म्हणून सगळ्यांची गॅरंटी घेणार नाही, कुणाकडेच नाही. त्यांनी ते सर्टिफिकेट तयार केलं ना हलालचं, त्यांना कंपॅरिझनसाठी त्यांनी मल्हार केलंय, परंतु शेवट 2 मिनिटं, जे ओरिजिनल खाटीक असन ते जे दुकानावर कधीच नाही भेटणार की हलाल मटण आहे. हे आता लई लोक आलेले बाहेर नाही इकडून तिथून, त्यांनी लावलेलं आहे हलाल. ओरिजिनल खाटीक प्रॉपर इकडचे त्यांनी कधी लावलेलं नाहीये की हे हलाल आहे हे झटका आहे, काय कोणी नाही लावलेलं. हे बाहेरच्या लोकांनी येऊन हे केलेले, इकडचे रहिवासी त्यांनी कधीच केलेलं नाहीये की हे हलाल आहे की झटका आहे. त्यामध्ये असं कधी वाद वाद नाही, कधी नाही. आमचा वाद होतच नाही, पहिल्यापासून वाद विषय होतच ज्यांनी काढलेला आहे त्याचा खाटीक समाजाचा काही संबंध नाही. म्हणजे बकर कसाबाचा बी नाही, खाटीक समाजाचा तर नाहीच आहे. आणि आम्ही कधी हलाल सर्टिफिकेट बी घेणार नाही आणि मल्हार सर्टिफिकेट बी घेणार नाही. तुमचं नाव माझं नाव सचिन जठार. अरे अपने खाने होते वो बोलना, हमारे खाने होते मंडी के अहिल्या देवी मंडल के, हमारे सब मियाँ भाई हिंदू लोग मिल के खाना करते साल में एक टाइम. दसरे का करते काय का हे नाही गटर अमावस्याचा मुस्लिम बकरा देतो, हे लोक शिजवतात आणि सगळे येऊन जेवतात तिकडं. आमचंच जेवण असतो ते. ही अशी जी परंपरा आहे एकत्र काम करण्याची, एकत्र राहण्याची, एकत्र सण साजरे करण्याची, ही प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आत्ता यांनी जो उल्लेख केला हाच सगळा जो एकमेकांसोबत एकत्र काम करण्याचा जो जुना विचार आहे तर तोच या सगळ्या व्यवसायामध्ये त्यांना उपयोगी पडत आला आहे. आता हलाल हा शब्द मुस्लिम वाटतो किंवा तो त्या पद्धतीचा अरेबिक आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी म्हणून नवीन मल्हार सर्टिफिकेशन किंवा झटका हा जो शब्द वापरला जात असेल तर प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे. मुळात कोणताही हिंदू खाटीक बकरं किंवा बोकड कापतच नाही. कापणारा व्यक्ती हा मुस्लिमच असतो आणि विक्री मुस्लिम करत असेल किंवा हिंदू खाटीक करत असेल, एकाच पद्धतीनं बकरं किंवा बोकड कापलं जातं. खरं तर मटण हा आस्वाद घेण्याचा विषय आहे, मात्र आज त्याच्या भोवती जे राजकारण केलं जातं आहे त्यामुळं हे सगळं सांगण्याची वेळ आली आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.